माझ्याकडे बघ. सिद्धार्थ, डू यू रिअली लव्ह हर? तू त्या मुलीवर खरोखर प्रेम करतोस का? फेसबुकची शपथ. देन यू मस्ट रिस्पेक्ट हर डिसिजन. तू त्या लग्नाला जायला हवंस आणि त्या दोघांनाही तू विश करायला हवंस. हा असा चेहरा करून नाही, हसत मुखानीचा. घे घे. बी अ मॅन सिद्धार्थ. घे. Come. Siddharth, you're my son. Be brave. Come. We are with you, Siddharth. ओ सिद्धार्थ भाऊ, ओ सिद्धार्थ भाऊ, अहो वर काय करताय? खाली या. नाही थांबले तुमच्यासाठी. अहो किती वेळ सिद्धार्थ भाऊ? हे घ्या, विटनेस म्हणून सही करा. करा इथं, करा इथं. हा. सिद्धार्थरावजी देसाई साहेब, सही करा. करा. नाही हे काय? नाही करा. नाही करा सही ना. करायची. अरे करा, करा करा, ना करा. सही. हे काय नाटक आहे? तर सिद्धार्थरावजी देसाई साहेब, हो, हे नाटकच आहे. आणि हे नाटक इथं नाही सुरू झालं, पार तुझ्या घरापासून सुरू झालं. तुझ्या बर्थडे पार्टीपासून. तुझ्या पार्टीच्या मधीच मी आणि किमया गायब झालो. अगं, तुझा फोटो आहे त्याच्या लॅपटॉपवर आणि तो सुद्धा स्क्रीन सेव्हर म्हणून मी बघितलंय. आम्हाला तुला असं विचारायचंय की त्याने काही तुला प्रपोज वगैरे केलं? नाही नाही काकू, तसं काही नाहीये. आम्ही फक्त मित्रच आहोत. असलं तरी आमची काही हरकत नाही. हा. उलट ती चांगलीच गोष्ट आहे. पण प्रेम असेल, दोस्ती असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगावी अशी वाटते. यू मस्ट बी नोईंग, सिद्धार्थला इंटरनेटचं खूप वेड आहे. त्याचं हे वेड सिरियस ॲडिक्शनकडे चाललंय. आम्ही डॉक्टर परांजपेंना कन्सल्ट केलंय. मी आलेच. डॉक्टर परांजपेंचं नाव ऐकून किमया एकदम अस्वस्थच झाली.
मला सिद्धार्थ खरंच खूप आवडतो. आय रिअली लव्ह हिम. बट काय? तू ऐकलंस ना आतमध्ये ते काय म्हणाले? माझा सख्खा भाऊ सुद्धा ना ह्याच ऍडिक्शन मधून जातोय. आई आई नेट कनेक्शन का ऑफ केलं परत? हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय तुझी परीक्षा झाल्यानंतर मला चालू नको कर. शिकू कधी अभ्यास करायचा ते. तू बोलू मला नकोस. डॉक्टर नको प्लीज. सारंगला पुण्यातच अजून थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. ती वाटते ए ए ए ए बाळा, तू वेडी आहे का ग? अगं, ऍडिक्ट झाला म्हणजे काय ढगात नाही जात तो. मी आहे ना. ह्याला दुनियेसाठी एवढ्या आयडिया लढवल्या, तुझ्यासाठी नाही लढवणार. घेतलं हे चॅलेंज, मी घेतलं. त्याचं इंटरनेटचं ऍडिक्शन घालवणार आणि त्याला तुला आय लव्ह यू म्हणायला लावणार. ह्याला मी इथं एवढ्या सिरियसली बोलतोय आणि तू कानात हेडफोन घालून बसली. काढ बरं ते. आयो, तुझेच केस येतोय. आयडिया. पण तुला वाटलं मी माझंच जुळवतोय. गैरसमज. या गैरसमजाचाच आम्ही प्लॅन बनवला. सगळ्यांना त्याच्यात सामील करून घेतलं. डॉक्टर परांजप्यांना भेटलो, तुझ्या आईबाबांना सोबत घेतलं. मग तुझ्या बाबांच्याच मदतीने त्यांच्याच कंपनीतल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला वेबसाईट डेव्हलप करायला सांगितली, loveemotion.com. आमचा जुगार यशस्वी ठरला आणि तू वेबसाईट सांगती तसंच वागायला लागला. वेबसाईटच्या सल्ल्यानुसार सगळं उलटं व्हायला लागलं, तरी तू वेबसाईट सोडायला तयारच नाही. मग काय, शेवटचा दणका. तुला टेकडीवर भेटायचा मेसेज मीच किमयाला करायला सांगितला होता. म्हणजे ते सगळं नाटक होतं. टेकडीवर मी जे काही पाहिले ते सगळं नाटक होतं. हो, पण थोडं वेगळं नाटक. मुरूची आंटी. भाऊ, मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारणार म्हणून. हे घ्या, तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर. अरे, पाहिलं तुमच्या दोघांसाठी मला काय काय करावं लागलं. पार त्या जिप्याच्या हाताची पप्पी घ्यावी लागली. कोणीतरी घेईन का त्या जिप्याच्या हाताची पप्पी? अरे, आणि एवढं सगळं होऊन त्या वेबसाईटचा नाच सोडणं दूरच, तू तर आणखी नवीन नवीन वेबसाईट शोधून काढत होतास. काय करतोय हे? इकडं तुझं वेड वाढत गेलं आणि तिकडं पार आम्हाला वेड लागायची पाळी आली. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण खूप जास्ती ताणतोय? ताणतोय म्हणे, तो नाही का ताणत आहे? तो सोडतोय का त्याचं इंटरनेटचं वेड? अगं, पार लग्न ठरल्याचं सांगून झालं, त्याला घरी नेलं, त्याला एक पत्रिका द्यायची म्हणून 100 छापून झाल्या, पण तो सोडतच नाहीये. नाही नाही, आता जर का त्याला बोलता करायचा असेल ना, तर आपल्याला लग्न करावं लागेल. हा दादा, सिद्ध, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, खूप आधीपासून. तू माझ्या प्रेमात पडण्याच्याही आधीपासून. मी तुझ्या नेहमीच आजूबाजूला होते, पण तू कधीच माझ्याकडे बघितलं नाहीस. घरी भावाचं टेन्शन असतानाही मी कॉलेजमध्ये हसमुख असायचे, ते फक्त तुझ्यासाठी. आणि आम्ही जे काही नाटक रचलं ना, ते फक्त तुझ्यासाठी, तुला या ॲडिक्शन पासून दूर करण्यासाठी. पण मला तू असा हवास, आत्ता जसा आहेस तसा. आय होप की तू असाच राहशील. हे, मनातलं सगळं मोकळं कर. ते काय ते
आय लव्ह यू का काय ते बोलून टाक. आत्ता म्हणू? रात्री व्हॉट्सअप करू? तिच्या आईला तिच्या. काय खरं सॉरी नाही हा मुलाचं. काकू. की आय एम सो सॉरी and I really love you. Thank you. अरे सिद्धार्थ, हे सगळं तुझ्या दोस्तांनीच केलं रे. म्हणजे कोणी माणसांनीच. तुझ्या त्या इंटरनेटला काय कळणार आहे? ढेकळं. अरे ते तुझ्या इंटरनेटचा सर्व्हर सुद्धा कुठं आहे? 7 समुद्रा पल्ल्याड, तिकडं लांब फॉरेनला. अरे त्यांची ना आपली घड्याळाची वेळ जमत नाही, तर बाकी कस काय जमणार? उद्या असं नको व्हायला. या इंटरनेटनी जग जवळ आलं, पण माणसं तुझ्यापासून लांब गेली. तर मित्र हो, अच्छा या गोष्टीचा सार काय आहे? आयडियाची आयडिया भेटल तर आपलं लाईफ शेटर. ए हे घे बाबा, हे धर तुझं. आता मी झालो मोकळा. अरे लग्नाला जी मुलगी तुझ्या बरोबर उभी होती ती कोण आहे? तो एक वेगळाच प्रकार आहे. सांगतो तुला. कोण आहे रे तिकडे? आईला बरं झालं लवकर लक्षात आलं, नाहीतर गुदमरून जीवच गेला होता माझा चम्मा. थांबा थांबा, अजून बोलायचंय मला. हा, आता तुम्हाला वाटलं असेल सगळं कसं एकदम अचानक छान झालं. अहो नाही हो, मी काय सुपर हिरो आहे का? मी फक्त सिद्धार्थला जाणीव करून दिली. पुढचं सगळं काम डॉक्टर परांजपे यांनीच केलं. महिनाभर सिद्धार्थ त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेत होता. तवा कुठं मोबाईल आणि इंटरनेट त्याच्यापासून 2 हात लांब झाले आणि किमया 2 हात जवळ आली. नाही, थोडी जास्तच जवळ आली. असो. आता तुम्ही ठरवायचंय, आयुष्यात इमोशन महत्वाची का इमोशन महत्वाची? हा